आज आपण 12 मिनिट रन अँड वॉक या टेस्टची माहिती आणि याचे व्यवस्थापन कसे करायचे हे पाहणार आहोत। कसोटीचा उद्देश हृदयाभिसरण दमदारपणाचे मापन करणे, विश्वसनीयता। कसोटी पूर्ण कसोटी पद्धतीने 0.90 एवढी विश्वसनीयता नोंदवलेली आहे। यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे: स्टॉपवॉच, सपाट मैदान, शिट्टी आणि मार्किंग टेप। कसोटीचे वर्णन पाहूया। विद्यार्थ्यांना आरंभ रेषेच्या मागे उभे करायचे। त्यानंतर सुरूचा इशारा मिळताच विद्यार्थ्यांनी धावायला अथवा चालायला सुरुवात करायची आहे। त्याच वेळी जो कसोटी व्यवस्थापक आहे त्याने स्टॉपवॉच सुरू करायचा आहे। व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ धावण्यासाठी प्रेरित करायचं आहे। विद्यार्थ्यांनी राऊंड मारत असताना सहकार्यांनी पूर्ण केलेले राऊंड मोठ्याने त्या विद्यार्थ्याला सांगावे। 12 मिनिटे झाल्यानंतर व्यवस्थापकाने मोठ्याने शिट्टी वाजवावी। शिट्टी वाजवताच विद्यार्थ्यांनी आहे त्या जागेवर काही वेळ थांबावे। सहाय्यकांनी विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या अंतराची नोंद करायची आहे। या कसोटीचे गुणांकन पुढील प्रमाणे करायचं आहे: विद्यार्थ्याने 12 मिनिटांमध्ये पूर्ण केलेल्या अंतराची मीटरमध्ये नोंद करायची आहे। मीटरमध्ये नोंद केल्यानंतर पुढे असलेल्या मानकांप्रमाणे विद्यार्थ्याला गुण द्यायचे आहेत। यामध्ये पुरुष आणि महिलांसाठी कमीत कमी 1 गुण आहे आणि जास्तीत जास्त 10 गुण आहेत। पुरुषांसाठी कमीत कमी एका गुणासाठी 1870 मीटर एवढं अंतर पार करणं गरजेचं आहे, तर महिलांसाठी 1620 एवढं अंतर 1 मार्कासाठी पार करणं गरजेचं आहे। तसेच 10 मार्क मिळवण्यासाठी पुरुषांना 2641 मीटर अंतर पार करणं गरजेचं आहे, तर महिलांना 2261 मीटर अंतर पार करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे आपल्याला या मानकांप्रमाणे गुण दिले जाणार आहेत। आता आपण या कसोटीचे प्रत्यक्ष व्यवस्थापन कसे करता येईल ते पाहूया। जर आपल्या महाविद्यालयामध्ये 400 मीटरचा ट्रॅक उपलब्ध असेल तर आपण या कसोटीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करू शकतो। यासाठी आपल्याला या ट्रॅकवरती ठराविक ठिकाणी अशा प्रकारे लाईन मारून घ्यावे लागतील किंवा कोन ठेवावे लागतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेले अंतर मोजण्यास आपल्याला सोपे जाईल। यानंतर आरंभ रेषेपाशी विद्यार्थ्यांना उभे करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी असलेला एक सहकारी जो त्याचे पूर्ण केलेले राऊंड मोजणार आहे त्यांना देखील अशा प्रकारे उभं करून घ्यायचं आहे। जो कसोटी व्यवस्थापक आहे त्याने आरंभ रेषेपाशी अशा प्रकारे उभं राहायचं आहे। यानंतर कसोटी व्यवस्थापकाने शिट्टी वाजवायची आहे आणि स्टॉपवॉच सुरू करायचे आहे। यावेळेस विद्यार्थी राऊंड पूर्ण करतील। अशा प्रकारे विद्यार्थी त्यांचे राऊंड 12 मिनिटांपर्यंत पूर्ण करणार आहेत। 12 मिनिटांनंतर ज्या ठिकाणी 12 मिनिटं हा कालावधी संपेल तेव्हा पुन्हा व्यवस्थापकाने शिट्टी वाजवायची आहे। धावणारे विद्यार्थी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी थांबतील आणि व्यवस्थापकाने त्या अंतराची नोंद आपल्याकडे मीटरमध्ये करून घ्यायची आहे। जर तुमच्या महाविद्यालयात 400 मीटरचा ट्रॅक उपलब्ध नसेल, या कसोटीचे व्यवस्थापन आपण पुढील प्रमाणे करू शकतो। यासाठी एका ठराविक अंतराच्या रेषा आपल्याला मैदानावरती आखून घ्यायच्या आहेत। यानंतर आरंभ रेषेपाशी विद्यार्थ्यांना उभं करायचं आहे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे त्याचा एक सहकारी उभा करायचा आहे जो त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेले राऊंड मोजणार आहे। समजा आपण हे अंतर 50 मीटर ठेवलं तर विद्यार्थी जाऊन पुन्हा आल्यानंतर हे पूर्ण केलेलं अंतर हे 100 मीटर असेल। अशा प्रकारे त्याचा सहकारी हे अंतर मोजेल। जेव्हा कसोटी व्यवस्थापक शिट्टी वाजवेल तेव्हा विद्यार्थी अशा प्रकारे पुढे धावायला सुरुवात करतील आणि पुन्हा शेवटच्या रेषेला नंतर पुन्हा आरंभ रेषेकडे येतील।
जोपर्यंत 12 मिनिटाचा कालावधी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया अशी चालू राहील आणि त्यांचे सहकारी त्यांनी पूर्ण केलेले राऊंड या ठिकाणी नोंदवून घेत. अशा प्रकारे देखील आपण या कसोटीचे व्यवस्थापन कमी जागेत देखील करू शकतो. धन्यवाद.